हाव आर यू ऑल. तर नमस्कार, गुड आफ्टरनून. सध्या गुड आफ्टरनून होत आहे. मी भाग्यश्री आणि बेसिकली हा माझा फर्स्ट एवर ब्लॉग आहे. खूप दिवसापासून इच्छा होती की स्टार्ट करूयात कुठून तरी. सो लेट्स गेट स्टार्टेड. आणि आता सध्या घरी कोणी नाही आहे म्हणून मी हा ब्लॉग शूट करते. नाही तर सध्या कोणाला पण माहिती नाही हा ब्लॉगिंग स्टार्ट केला. सो बघूया मम्मी पप्पा घरी नसताना किंवा बेसिकली मम्मी घरी नसताना मी काय करते. जस्ट चला मी चालली आहे आमच्या किचनमध्ये. बेसिकली किचन आणि हॉल आमचा जोडून आहे. तर किचनमध्ये बघूयात मला काही खायला भेटतं का. कारण माझं नेहमीचं असं असायचं की मम्मी घरी नसली, मम्मी किंवा बाहेर गेली खाण्यासाठी काहीतरी शोधायचं, प्रत्येक डब्बा उघडून बघायचा. सो बघूयात आपल्याला काहीतरी भेटतं आहे का खाण्यासाठी. डब्बे डब्बे खूप सारे डब्बे आहेत आणि इथे दिसतोय तर बघूया त्याच्यात काय. सो त्याच्यात काही नाही, तो रिकामा आहे म्हणून उघडा ठेवला आहे. लेट्स सी. पोहा मला माहिती नाही, मला वाटतं काही भेटतं कारण लेकरं सध्या कोणी घरी राहत नाही ना, म्हणजे बहीण भाऊ नसतं. सो त्याच्यात हा रिकामा दिसतोय. सो काही नाही भेटत कारण घरी असताना काहीतरी भेटायचं तेव्हा स्पष्ट केलं तरी हां काही डब्बा निघत नाही मला असं वाटतं. याच्यात काहीतरी भेटलं आहे आणि याच्यात भेटलेलं आहे. सो हे आहेत डेट्स, पण मला आवडत नाहीत. खाण्याचा प्रश्न नाही आहे. Uploads. Then we started this one now. Hindi ka man sorry. Just do it. Ay ko kasi. Wala ni watak. Ay ko. Dale. सुतत काही नाही. इकडे पापड ठेवलेले आहेत सगळी. डब्यांमध्ये तर काही भेटलेलं नाही आहे मला. बघूयात फ्रीजमध्ये काय भेटते का. यो लाईट्स. आणि मला फ्रीजमध्ये ओके भेटलेला तीसवान मोतीचूर का लाडू तर भेटलेले आहेत मला. बाकी काही नाही आहे आमच्या फ्रीजमध्ये. असं तर मोठं फ्रीज आहे फक्त. तर फुलपाखरं लावलेत खूप छान. त्याचे फेवरेट आहेत तसे. लाडूवर जोरदार ताव मारणार आहे मी. तर झाले आहेत माझे लाडू वगैरे खाऊन सगळे. आणि आत्ताच मम्मीचा कॉल आला होता की मला आम्ही येत आहोत म्हणून. आणि माझे कामं तसेच बाकी आहेत. सो मला गॅसचा ओटा पुसायचा आहे. भांडे आई बोलली होती तसे राहू देत, मी आल्यावर घासावे लागतील असं मला वाटतं. सो चला मी येण्याच्या आधी पटापट साफसफाई करूया आणि नंतर मग आई आल्यावर काहीतरी खायला तर बनवायलाच मस्त मजेत ताव मारायचा मस्त. आणि हे साफ करण्याचा पहिल्याचा व्ह्यू आणि हा नंतरचा व्ह्यू. तर अशा तऱ्हेने माझं एक काम झालेलं आहे. आता दुसरं काम आहे की वाळत घातलेले कपडे काढायचे आहेत. सो हवा पण मस्त येते आहे. बाल्कनीत थांबलेली आहे मी माझ्या. मस्त व्ह्यू आहे ना बाल्कनीतला. वातावरण खूप मस्त झालेलं आहे. पाऊस आज आला नाही, काल दिवसभर खूप पाऊस चालू होता. पाऊस येईल असं वाटतं आहे. आभाळ पण आलं आहे. तर बघूयात काय होतं ते. पण पहिले दोन्हीचे कपडे काढून घेत आणि मस्त मग इच्छा आहे बाल्कनीत बसून मस्त विथ व्ह्यू एन्जॉय करायचं. म्हणजे हॉस्टेलमध्ये कधी असं भेटेल काय माहिती. घरीच एन्जॉय करूयात. चहाचं पातेलं ठेवलेलं आहे. त्यानंतर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर मी दालचिनी, विलायची, टी पावडर, त्यानंतर शक्कर येईल. खूपच स्लो झाला आहे शक्कर. तुम्हाला वाटत असेल मी काळा चहा करते आहे, पण नाही, मी गोरा चहा करते आहे. आणि आता दूध ॲड केलेलं आहे त्यात. मी ते चुकीने साय पडली त्याच्यात, सासू देत. आणि इथे हा चहा उकळतो आहे मस्तपैकी कडक, एकदम कडक झालेला आहे मसालेदार चहा. आणि हे चहा मस्त झाला है ना. मम्मी बाबा आले नाही आहेत अजून, येतील आता थोड्या वेळात. सो बघूयात कधी येतात. आणि तुम्ही माझा चहा एन्जॉय करते आहे. बाय.